नमस्कार मित्रांनो, चांगलं न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, विधानसभेची निवडणूक आता जवळ येत आहे, त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आता सध्या काय स्थिती आहे, तिथे कोण निवडून येणार, निवडणुकीत शिंदे का ठाकरे जिंकणार, तर याची उत्सुकता शिगेला लागलेली आहे। तर सविस्तर आपण जाणून घेऊयात की कशा पद्धतीचं वातावरण आता सध्या रत्नागिरीमध्ये आहे। रत्नागिरी जिल्ह्याची ओळख स्वातंत्र्यानंतर काँग्रेस आणि सध्या शिवसेनेचा बालेकिल्ला अशीच राहिलेली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील विविध भागातून मोठ्या प्रमाणात नागरिकांचे शहरामध्ये स्थलांतर हे झालेले आहे। त्यातच आता मुंबईसारख्या महानगर क्षेत्रात होणारे राजकारण, त्यावर कोकणी माणसांचा पडणारा प्रभाव, मोठे प्रकल्प यामुळे सध्या जिल्ह्याला मोठे महत्त्व प्राप्त झालेले आहे। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या ठिकाणी भाजपने एंट्री केली आहे। त्यातच शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीचा मोठा परिणाम झालेला आहे। त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील मतदार विधानसभा निवडणुकीत शिंदे जिंकणार की ठाकरे याची उत्सुकता लागलेली आहे। गेल्या 5 वर्षात राजकारणात बरेचसे पाणी पुलाखालून गेलेले आहे, त्यामुळे या बदलत्या राजकारणाचा प्रभाव रत्नागिरी जिल्ह्यावर पडलेला आहे। त्यामुळे येत्या काळात होत असलेल्या या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। याच वेळेस भाजपने या गोष्टीमध्ये लक्ष घातलेले आहे। पक्ष बांधणीवर संपूर्ण लक्ष केंद्रित केल्याने ते कोणाच्या पाठीशी उभे राहणार, विधानसभेत कोणत्या पक्षाच्या किती जागा निवडून येणार, रत्नागिरी जिल्ह्यातील शहरी भागांपेक्षा ग्रामीण मतदारांच्या हातामध्ये सर्वच राजकीय पक्षांच्या नाड्या आहेत। त्यामुळे ग्रामीण मतदार काय करणार, तो कोणाचा पारड्यात मत देणार, यावर सर्व काही अवलंबून आहे। रत्नागिरी जिल्ह्यात विधानसभेचे 5 मतदारसंघ आहेत। त्यामध्ये राजापूर, लांजा, साक्रापा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आहेत। रत्नागिरी संगमेश्वर शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत, तर चिपळूण संगमेश्वरमध्ये अजित पवार गटाचे आमदार आहेत। गुहागरमध्ये ठाकरे गटाचे आमदार आहेत, तर खेड दापोली गडमध्ये शिंदे गटाचे आमदार आहेत। जिल्ह्यात महाविकास आघाडीचे 2 तर महायुतीकडे 3 आमदार आहेत। कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे। गेल्या 2 लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या विनायक राऊतांनी बाजी मारली होती। दरम्यान शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर विनायक राऊत उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी राहिले। उद्धव ठाकरेंनी निष्ठा राखणाऱ्या विनायक राऊत यांना तिसऱ्यांदा मैदानात उतरवले। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिंदेच्या शिवसेनेनुसार दावा केला जात असताना रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा खेचून आणली। नारायण राणे यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवताना ही निवडणूक जिंकली। या लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभा मतदारसंघांपैकी महायुतीकडे 4 तर 2 मतदारसंघ महाविकास आघाडीकडे होते। त्यामुळे आता आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत काय होणार याची उत्सुकता लागलेली आहे। तर आपल्याला काय वाटतं, कोण जिंकून येणार, नक्कीच कमेंट करून सांगा। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या नातेवाईकांपर्यंत व्हिडिओ नक्कीच शेअर करा। धन्यवाद।